कोविड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने मोठी कारवाई केलेली आहे। कोविड काळामध्ये झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हे प्रकरण गाजत होतं। किरीट सोमय्या यांनी याबाबत आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असणाऱ्या सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। याविषयी काही वेळापूर्वीच आम्ही भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली। आपण बघूया त्यांनी काय प्रतिक्रिया दिली। स्वागत हे अपेक्षितच होतं। सूरज चव्हाण म्हणजे ठाकरे यांचे फ्रंटमॅन यांची अटक ईडीने केली आहे। खिचडी घोटाळ्यात म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेची माणसं किती खाली जाऊ शकतात। कोविडच्या लॉकडाऊन मध्ये गरीब कामगारांसाठीची खिचडी आदित्य ठाकरेचे मित्र सूरज चव्हाण यांनी खाल्ली। संजय राऊत यांचे मित्र आणि परिवारांनी ही खिचडी खाल्ली आहे। घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमॅन सूरज चव्हाणची अटक केली आहे। मी त्याचं स्वागत करीत आहे। संजय राऊत मित्र परिवाराने त्यांच्या खात्यात पण खिचडीचे पैसे गेले। उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला, कोविडचं कफन खाल्लं, रेमडेसिवीर खाल्लं, खिचडी खाल्ली। उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागणार। कोविड तर या क्षणाची मोठी बातमी आहे। खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। आणि आता बघूया अटक झालेले सूरज चव्हाण नेमके कोण आहेत। सूरज चव्हाण हे ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आहेत। सूरज यांची आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ही ओळख आहे। विविध निवडणुकांमध्ये पडद्यामागची सूत्र चव्हाणांच्या हाती असतात असंही समजतं। कोविड घोटाळा प्रकरणामध्ये सुजित पाटकर यांच्यासह सूरज चव्हाण यांच्या घरी देखील ईडीने छापेमारी केली होती। कोरोना काळामध्ये गरिबांना वाटण्यात आलेल्या खिचडीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। याच प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक झाली अशी माहिती मिळते। घोटाळ्यांचे आरोप झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांच्यापासून अंतर राखल्याची देखील चर्चा आहे। तर याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील काही वेळापूर्वी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण ऐकूया। मी आधी सांगितलं की जो उद्धव साहेबांच्या सोबत निष्ठेने उभा राहील त्याला या सगळ्या प्रकारच्या कारवायांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल। दुसरं असं आहे की काल जनता न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने सगळे पुरावे दाखवत नार्वेकर, भाजपा आणि शिंदे गटाला चव्हाट्यावर त्यांचा खोटारडेपणा आणलेला आहे, सगळं षडयंत्र उघड केलेलं आहे। आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणाला कुठेतरी निवळण्यासाठी, त्याची चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी एक मोठा त्यांना काहीतरी वेगळा धमाका करण्याची इच्छा होती। आणि त्याच्यासाठी म्हणून केवळ ही एक कारवाई असू शकते। त्याच्या पलीकडे मला काही फार त्याच्यात वाटत नाही।